नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर खेर्डी इथे आपलं स्वागत. सध्या पावसाळ्याचा एक जोर कमी होतोय आणि थोडी आता उन्हं पडायला लागलेत आणि थोडं गरम व्हायला लागलं. मध्येच कधीतरी पाऊस पडतो आणि तेव्हा सुद्धा काही वातावरण थंड असतं असं नाही, तर तेव्हा उन्हं पडायला लागली की तीक्ष्ण सूर्यकिरणं ही आपल्यावर पडत असतात आणि वातावरण तापत असतं. या स्थितीमध्ये एक विचित्र कुंद वातावरण, ज्याच्यामध्ये एकीकडे उकाळाही होतोय, गरमही होतोय, घाम फुटतोय. अशा वेळेला अनेक रुग्ण आमच्याकडे येत आहेत की कुणाचा खांदा किंवा हातच जखडलाय, वर करता येत नाहीये किंवा मागे नेता येत नाही, कपडे घालताना अडचण येते आणि मग त्याच्यासाठी काही पेनकिलर म्हणा किंवा काही इंजेक्शन्स असं घेऊन माणसं ते दुखणं दबवण्याचा प्रयत्न करतात. तिथे आलेली सूज असते ती कमी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोकांना जेव्हा त्यातून बरं वाटत नाही तेव्हा ते आमच्यापर्यंत पोचतात की 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, अजून जखडलेला खांदा माझा सुटत नाहीये आणि दुखतोय, रात्री झोपणं सुद्धा मुश्किल होतंय. पेनकिलर्स खाऊन तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा त्या पेनकिलर्सनी ॲसिडिटी, पित्त, जळजळ हेही होतं आणि ते वारंवार खावे लागतात. मग काही लोकांना चेहऱ्यावर मग त्या औषधांनी सूज येते किंवा पित्त होतं. तर याच्या मुळाशी जायला पाहिजे. आता हे गरम होत असल्यामुळे लोक बाजारामध्ये काकड्या उपलब्ध पुष्कळ आहेत किंवा चिबूड किंवा असे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर आहे, अशा वस्तू बाजारातलं उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणावरती लोक खात असतात. काही चिबूड कापून त्याच्यामध्ये साखर घालून त्याचं छान पियुष बनवून लोक पितात. 2-2, 3-3 दिवस चालू असतं. किंवा तवशी, आणि ती नेमकी या ऋतूमध्ये उपलब्ध असतात. तर अशा काही प्रकारचे पदार्थ, मग त्याला काही आईस्क्रीम किंवा अन्य काही दुधाच्या पदार्थांची जोड मिळाली, दही, श्रीखंड, तर मग आणखीनच ते जटिल होऊन सूज येऊन असे खांद्याचा भाग किंवा मानेचा भाग हा जखडून जातो. अनेक लोकांची कंबरही जखडते आणि मग ते दुखत असतं खूप. तर त्याचं मूळ कारण हे लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये पाणी अतिरिक्त आहे आणि जे सूज आणणार आहे असे जे उपलब्ध असणारे पदार्थ आहेत ते एकतर टाळा किंवा खायचंच झालं तर कमी खा, दिवसाच्या वेळेत थोडंसं खा, पण रात्री बिलकुल खाऊ नका. हा एक प्रकार झाला जे कारण आहे ते टाळण्यासाठी प्रयत्न. दुसरी गोष्ट, आंघोळ. अनेक लोक थंड पाण्याने करतात असं गरम होत असल्यामुळे, तर आता गरम पाण्याने आंघोळ करणं गरजेचं आहे, थंड पाण्याने आंघोळ नको आहे. अनेक लोकांना त्यातनं सर्दी, कफाचे त्रास असेही होत असतात. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिणे किंवा थंड पाण्याने आंघोळ करणे हे टाळणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला ज्यांना शक्य असेल त्यांना आपल्याकडे निगडीचा पाला, निगडीची पानं भरपूर असतात, तर ह्या निगडीची पानं आणून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या निगडीचा वास त्या आंघोळीच्या पाण्याला आलं पाहिजे आणि त्यातून छान गरम होऊन घाम फुटून गेला पाहिजे, अशी प्रक्रिया होणं आवश्यक आहे. तर मी माझ्या रुग्णांना ह्या निगडीचा वापर, निर्गुंडी ज्याला म्हणतात, तिचा वापर मी करायला लावत असतो. त्यांनी एकतर अशा प्रकारच्या सांध्यांना आलेली सूज कमी व्हायला मदत होते आणि दुखणं कमी व्हायला मदत होते. त्या भागाला शेक मिळतो आणि जेवढा शेक मिळेल खांद्याला तेवढा सूज कमी होऊन दुखणं कमी होण्यासाठी मदत होते. त्या भागातलं कंजेशन कमी झालं पाहिजे. तिथल्या नसांना, स्नायूंना सूज आलेली असते आणि ही सूज एक तर वाढू नये म्हणून अशा चिबूड, काकडी किंवा तवशी यांचा अतिरिक्त वापर टाळणे, गरम पाण्याची आंघोळ करणे, दिवसा लवकर उठणे, रात्री संध्याकाळचं जेवण शक्य होईल तेवढं लवकर करणे, गरम पाण्याचा वापर करणे, या उपायांनी हे दुखणं कमी होऊ शकतं. आणि अगदीच या गोष्टींनी ज्यांना भागत नाहीये त्यांनी मग वैद्यांचा सल्ला घ्यायला हवा आहे. काही औषधांची जोड, काही अग्निकर्म, विद्धकर्म, काही प्रकारचे स्वेद, एखादा बस्ती यांच्या मदतीने ते सूज कमी करून लगेच बरं वाटून देण्यासाठी मदत करता येऊ शकते. तर आमच्याकडे ज्या रुग्णांचा वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये अधिक जे पाहायला मिळतात, तर ते त्रास अनेक लोकांना बाहेरही होत असतात, तर ते लक्षात घेऊन मी व्हिडिओ करत असतो. तर अशाच प्रकारची माहिती अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या विषयांवरती घेण्यासाठी जरूर आमच्या चॅनलला भेट द्या.
लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.